नमस्कार मंडळी. आज होता शनिवार, सुट्टीचा दिवस आणि या सुट्टीच्या दिवशीच साहिलच्या स्कूलने एज्युकेशनल ट्रिप अरेंज केली होती आणि त्याचसाठी साहिल सकाळी नेहमीच्या स्कूलच्या टाईमला गेला. बस स्कूलने अरेंज केली होती. बसमधूनच जाणार होती. फक्त घ्यायला पॅरेंट्स लोकांना जायचं होतं. दुपारी येणार होते ते लोकं. सकाळी मॉर्निंगला जाणार होते आणि त्याच्यानंतर त्याला सोडल्यानंतर आजचा दिवस एवढा हेक्टिक होता की आमच्या सगळ्यांचं काही ना काही वर्क होतं. सो नंतर आम्ही गेलो. मला केकचं मी एक वर्कशॉप जॉईन केलं होतं. तिकडे मला माझे मिस्टर सोडायला आले. त्याच्यानंतर आज सम्यकची होती येलो बेल्टसाठीची एक्झाम. सो त्याला नंतर त्याच्या कराटे सेंटरमध्ये सोडलं आणि इथे त्याला सोडून मग तिकडेच ते थांबले त्याच्यासोबत. आणि साहिल त्याच्या स्कूलच्या ट्रिपला, नंतर मी माझ्या केकच्या वर्कशॉपला आणि मग सम्यकच्या एक्झामच्या ठिकाणी ते थांबले. इथे त्यांचं पहिल्यांदा एक्सरसाइज सुरू होतं. Strike, strike. You change that hand. When you do like this shoulder and shoulder, no shoulder, go. Down. Jump. Squat. No squat. No squat. When the hip is no shoulder. Up. When you go. इथे सम्यकची बेल्टसाठीची एक्झाम होती मॉर्निंगला. ती संपली 12 वाजेपर्यंत. त्यानंतर ते दोघं मला घ्यायला आले. मला पिक केल्यानंतर आम्ही डायरेक्ट स्कूलमध्ये गेलो 1 वाजेपर्यंत, कारण साहिल ट्रिपवरून येणार होता. मग त्याला घेतलं आणि आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, म्हणजे ब्रेकफास्ट करूनच आम्ही सगळे आमच्या कामाला गेलो होतो. त्याच्यानंतर दुपारी भूक लागल्यामुळे साहिलला स्कूलमधून घेऊन येताच आम्ही डायरेक्ट एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मग तिथं आम्ही दुपारचं जेवण जेवलो. आणि साहिलची एज्युकेशनल ट्रिप अरेंज केली होती. ती होती दुबई फ्युचर म्युझियमला. आज सॅटरडे असल्यामुळे आम्ही सॅटरडेचं नॉनव्हेज खात नाही, सो आम्ही व्हेज जेवण ऑर्डर केलं होतं. व्हेजमध्ये आम्ही पनीरची एक भाजी, जी की मुलांची फेवरेट असते, त्यामुळं कुठेही व्हेज रेस्टॉरंटमध्ये गेलं की पनीरची भाजी ही मागवावीच लागते. सो आम्ही पनीर टिक्का मसाला, एक मिक्स व्हेजवाली भाजी आणि आम्ही एक केरला पराठा मागवला होता, प्लस जिरा राईस आणि डाळ पण नंतर ऑर्डर केली. ओव्हरऑल सांगायचं झालं तर तिकडचं जेवण खूप छान आणि टेस्टी होतं. आम्ही गेलो होतो रोलामधल्या अमृता व्हेज रेस्टॉरंटमध्ये. तर जेवण तर आमचं पूर्ण झालं आणि आम्हाला आवडलंसुद्धा ते. इथे साहिल थोडा आमच्यावरती रागवलेला होता, त्यामुळे तो कॅमेऱ्याकडे सुद्धा बघत नव्हता, कारण त्याला आम्ही स्कूलमधून डायरेक्टली आहे त्याच कपड्यावरती, स्कूलच्या कपड्यांवरती रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलो होतो. म्हणून त्याचं मत होतं की आपण घरी जाऊ, कपडे वगैरे चेंज करू, मग बाहेर पडू. पण आमचं मत होतं की आपण आता बाहेर आहोतच तर डायरेक्टली जेवून घरी जाऊन मग नंतर आराम करू, कारण सकाळपासून सगळेच थकलो होतो. आम्ही आमचं जेवण वगैरे करून घरी आलो. घरी यायला ऑलमोस्ट मला वाटतं 3 वाजले. त्याच्यानंतर आम्ही आराम केला. आराम केल्यानंतर परत 6 वाजता उठून सम्यकला घेऊन कराटे सेंटरला जायचं होतं, कारण जी मॉर्निंगला एक्झाम झाली त्याच्यानंतर इव्हिनिंगला सेम डेला त्यांनी बेल्ट सेरिमनी ठेवलेली, त्यासाठी आम्हाला जायचं होतं. कारण की सेम डेला ठेवली त्याचं कारण असं होतं की बरीच मुलं व्हेकेशनसाठी जाणार होती, त्यामुळे त्यांनी सेम डेला बेल्ट सेरिमनी ठेवली होती. आत्ता आम्ही चालत सम्यकच्या कराटे सेंटरकडे चाललो होतो, कारण आपल्या घरापासून जास्त लांब नाही. दुपारी खूप ऊन होतं आणि आमची 2-3 कामं होती, सो आम्ही कारमधून गेलो होतो. पण आता आम्ही वॉकिंग करतच गेलो आणि आता आम्ही त्याच्या कराटे सेंटरमध्ये पोहोचलेलो आहे.
सकाळी एक्झाम झाली होती त्यावेळेस जास्त पॅरेंट्स वगैरे नव्हते, सगळे मुलांना सोडून गेले होते आणि आत्ता बरेचसेच पॅरेंट्स आले होते सगळ्या मुलांचे ऑलमोस्ट. त्यामुळे परत एकदा ह्या मुलांना जे काही त्यांनी शिकवले ते करून दाखवायला सांगितलं आणि खरोखर सगळ्या मुलांनी खूप छान पद्धतीने हे केलं आहे. खूप छान ट्रेनिंग सेंटर आहे ते. आणि फायनली सम्यक गॉट येलो बेल्ट आणि आम्ही खूप खुश आहोत. आता त्याला फायनली येलो बेल्ट मिळाला आहे. तर आता आम्ही आलो. सकाळी सम्यकची कराटेची बेल्टसाठीची एक्झाम होती आणि आता बेल्ट सेरेमनी होती संध्याकाळी. सकाळपासूनचं मी सगळं दाखवलं व्हिडिओमध्ये. आजचा दिवस पूर्ण ह्याच्यामध्येच गेलाय आणि आता सम्यकला मिळालंय काय काय दाखव. मेडल, ओके, सर्टिफिकेट आणि बेल्ट. आता सम्यक गॉट येलो बेल्ट. तर सकाळी एक्झाम झाली आणि फायनली सम्यकला मिळाला येलो बेल्ट आणि मेडल. मेडल मेडल. ओके, आणि हे आहे सर्टिफिकेट. तर खुश. तर आम्ही पण खुश आणि छान करतो हा. ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल. हे लास्ट सॅटर्डेला जे चॅम्पियनशिपचं झालं एक्झाम त्याच्यामध्ये सम्यकला मिळाली फर्स्ट प्लेस. त्याच्यामध्ये हे काय मिळालं 2 ट्रॉफीज. हे कशामध्ये भेटलं सांग. कुमेतीमध्ये फर्स्ट प्लेस, फर्स्ट प्राइज अँड काटामध्ये थर्ड प्राइज असे 2 भेटले सम्यकला लास्ट टाइम. अँड दिस टाइम हे मेडल भेटलं. ओके, चला. तर असा होता आजचा आमचा पूर्ण सॅटर्डेचा आणि सुट्टीचा दिवस. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.